अजून आधी काय मांडली ते मतदारसंघामधले जर प्रश्न, माझ्या मतदारसंघात सर्वात आता जे मोठे दोन प्रश्न होते, एक तर आपण पुराच्या पाण्यामुळे झालेली हानी आणि ती का झाली किंवा यावेळेस पाणी साचतंय त्याबद्दल काय, तो एक मोठा प्रश्न होता. आणि दुसरा SRAच आहे. आणि SRAच्या बाबतीमध्ये तुम्ही बघता तर माझ्या इथे खूप झोपडपट्टी आहे, 40% झोपडपट्टी आहे आणि आपण गेल्या 10 वर्षात SRAचा एकही प्रकल्प राबवू शकलो नाही. तर पहिला पथदर्शी प्रकल्प इंदिरा वसाहतमध्ये आपण महानगरपालिकेतर्फे सुरू करतोय आणि त्याची आपल्याला परवानगी दिली की असा पायलट प्रोजेक्ट आपण वेगळ्या धर्तीवर जाऊन राबवू शकतो, त्याची परवानगी आपल्याला मिळाली. आणि दुसरा जनता वसाहतचा जो प्रश्न आहे SRAचा, जिथे हिलटॉप हिस्लोप आणि आपल्याला हेरिटेजमुळे जी हाईटची पण मर्यादा आहे आणि बांधकामाची पण मर्यादा आहे, तर त्या दोन्ही मर्यादा आपल्याला उठवून देतील अशा आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. आपण 52 मीटर हाईटची तिथेही मागणी केलेली आहे. अशा पद्धतीने मतदारसंघातला आणि मार्केट यार्डचा जो प्रश्न आहे माझ्याकडे मोठा, जिथे अतिक्रमण, कचरा, मोठे मोठे ट्रक्सची वाहतूक जी दिवसभरामध्ये सुरू होती ती बंद करावी आणि नागरिकांना त्रास नाही होईल, आजपर्यंत कधी झाला नाही मार्केट यार्डचा त्रास, ह्याच्या पुढच्या काळात पण होऊ नये, जो मागच्या 1 वर्षामध्ये नागरिक त्या संत्रस्त झालेत मार्केट यार्डमुळे, तो होऊ नये या पद्धतीची एक लक्षवेधी मार्केट यार्डवर काही श्रीनाथ विमानांनी तयारी केलेली आहे की मी लढणार आणि जिंकणार, त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत. हा, तर तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही लढणार आहेत का आगामी? मी लढणारच आहे, मी लढणार पण आहे, मी जिंकणार पण आहे. फक्त विमाल्यांच्या बाबतीमध्ये त्यांना अधिकार